मित्रांनो, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या, 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि राज्यामध्ये नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। त्याच्यामध्ये प्रभाग रचना झालेली आहे आणि 24 जुलै 2026 रोजी या निवडणुकासाठीची मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता। मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रम राबवला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मतदार यादी कार्यक्रमासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विविध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। याचबरोबर मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 17 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवण्यात यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। आणि सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादी संगणक प्रणालीद्वारे डाउनलोड केलेल्या प्रारूप यादीच्या अहवालानुसार राज्यातील 15,000 ग्रामपंचायतीपैकी मोजक्याच ग्रामपंचायतीच्या प्रारूप याद्या तयार झालेल्या आहेत आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 15 जुलै 2026च्या देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणारी ग्रामपंचायत निवडणुकाची प्रारूप यादी आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे, स्थगित करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील नवीन सूचना, नवीन जे काही मतदार यादीचा कार्यक्रम आहे हा कळवण्यात येईल आणि तो कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतरच पुढे मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील अशा प्रकारच्या सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता SIR चा कार्यक्रम होईपर्यंत या मतदार याद्या येणार नाहीत अशा प्रकारची कथा या ठिकाणी निश्चित झालेली आहे। मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीच्या या मतदार यादीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह।